ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ नंबर 311 28/2/1996 बुधवार। मूळ सूर्य म्हणजे आपला सूर्य हा आपल्या जागेवर स्थिर झाल्यानंतर मूळ सूर्याच्या मधून दिव्य तेजस्वी ज्योत ही बाहेर निघाली। म्हणजे आपला जो सूर्य आहे मूळ सूर्य तो आपल्या जागा फिक्स झाल्यानंतर काही वेळानंतर त्याच्या आतमध्ये जी ज्योत होती दिव्य ज्योत जी होती ती हळूहळू बाहेर निघाली सूर्याच्या वर व त्या ज्योतीने मूळ सूर्याला म्हणजे आपल्या सूर्याला डाव्या बाजूने 365 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या। डाव्या बाजूने, उजव्या नाही डाव्या। व त्यानंतर ती ज्योत मूळ चंद्र म्हणजे आपल्या चंद्राच्या पोटामध्ये प्रवेश केला। आपल्या सूर्याला डाव्या बाजूने 365 फेऱ्या मारल्यानंतर आपला जो चंद्र आहे त्या चंद्राच्या आतमध्ये प्रवेश केला त्या ज्योतीने व त्या ज्योतीने मूळ चंद्राला घेऊन मूळ सूर्याभोवती म्हणजे आपल्या सूर्याच्या भोवती डाव्या बाजूने 365 प्रदक्षिणा पूर्ण मारल्यानंतर म्हणजे ती ज्योत आपल्या चंद्राच्या आतमध्ये शिरल्यानंतर त्या ज्योतीने काय केलं आपल्या चंद्राला घेऊन आपल्या सूर्याला डाव्या बाजूने 365 फेऱ्या मारल्यानंतर डाव्या बाजूने ती ज्योत मूळ चंद्राच्या पोटामधून बाहेर निघाली व मूळ चंद्र म्हणजे आपला चंद्र हा मूळ सूर्य म्हणजे आपला सूर्य याच्या भोवती डाव्या बाजूने प्रदक्षिणा मारत राहिली। मग आपला चंद्र आहे ना आपल्या सूर्याला डाव्या बाजूने प्रदक्षिणा मारत राहिला। ती ज्योत निघली बाहेर चंद्रामधून व त्यामुळे आपण म्हणजे पृथ्वीवरील मानव हा 365 दिवसाचे 1 वर्ष समजत आहे। तेव्हापासून आहे ना आपल्या पृथ्वीवरचे माणसं 365 दिवसाचं 1 वर्ष असं समजत आहेत। मूळ चंद्राच्या पोटामधून दिव्य तेजस्वी असणारी ज्योत बाहेर निघाली व ब्रह्मांडाच्या वर टोकावर जाऊन पोचली। चंद्रामधून निघली ती ज्योत आणि वर टोकावर जाऊन पोचली ती मूळ दिव्य ज्योत ब्रह्मांडाच्या वर टोकावर व तिने पहिल्यांदा वर टोकावरचा सूर्य व चंद्र 1 नंबरचा जो सूर्य आहे तो सूर्य आणि चंद्र त्यानंतर त्याच्या खालचा सूर्य व चंद्र त्यानंतर त्याच्या खालचा सूर्य व चंद्र याप्रमाणे क्रमवार ब्रह्मांडामधील सर्व 15 चंद्र व 15 सूर्य यांच्यावरील प्रमाणे हा विधी केला आहे। म्हणजे पहिल्यांदा आपल्या सूर्यावर केला नंतर ती ज्योत वरती गेली आणि मग प्रत्येक सूर्याला आणि चंद्राला तो विधी केलेला आहे सगळ्या विधाला व ब्रह्मांडामधील सर्व चंद्र हे त्यांच्या सूर्याभोवती डाव्या बाजूने प्रदक्षिणा मारत राहिले आहेत। तेव्हापासून काय झालं प्रत्येक सूर्य आपल्या चंद्राला डाव्या बाजूने फेऱ्या मारत राहिला। त्यानंतर मूळ ज्योत ही बाहेर निघाल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तिने उजव्या बाजूने 3 प्रदक्षिणा मारल्या आहेत। त्यानंतर ती ज्योत निघाली आणि संपूर्ण ब्रह्मांडात उजव्या बाजूने तिने 3 प्रदक्षिणा मारल्या। त्या ज्योतीने 3 प्रदक्षिणा मारण्याचं कारण म्हणजे पृथ्वीवरील मानव हा 365 दिवसाचे म्हणजे 12 महिन्याचे 1 वर्ष समजणार व सर्व मूळ शक्ती यांच्या दृष्टीने नियमाने 3.5 वर्ष म्हणजे 33 महिन्याचे 1 वर्ष असे शक्ती मानतात। म्हणजे पृथ्वीवरचा माणूस 365 दिवसाचं 1 वर्ष मानतो आणि मूळ शक्ती ह्या 33 महिन्याचं 1 वर्ष मानतात। तेव्हापासून 1 वर्ष समजणार व सर्व मूळ शक्ती यांच्या दृष्टीने नियमाने 3.5 वर्ष म्हणजे 33 महिन्याचे 1 वर्ष असे शक्ती समजतात व ते 33 महिन्याचे 1 वर्ष
समजतात व त्यानुसार त्यांचे ब्रह्मांडाचे कार्य होत राहणार आहे. म्हणजे आपण कसं 12 महिन्याचं 1 वर्ष समजतो, तसं या मूळ शक्ती 33 महिन्याचं 1 वर्ष समजतात. म्हणून त्या ज्योतीने संपूर्ण ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 3 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. त्यासाठी त्या ज्योतीने काय केलेलं आहे, संपूर्ण ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 3 प्रदक्षिणा मारल्या. त्यानंतर ती ज्योत मूळ सूर्याच्या वर येऊन थांबली. म्हणजे आपल्या सूर्याच्या वर येऊन थांबली. आपला सूर्य हा मूळ सूर्य पहिला, व त्या ज्योतीने मूळ सूर्याच्या आत पोटामध्ये प्रवेश केला आहे. मग आपला जो सूर्य आहे त्याच्या पोटामध्ये त्या ज्योतीने प्रवेश केला, आतमध्ये गेली व बराच काळपर्यंत ती ज्योत मूळ सूर्याच्या पोटामध्ये थांबून राहिली. बराच काळपर्यंत ती ज्योत आपल्या सूर्याच्या पोटामध्ये थांबून राहिली. मूळ सूर्यामधून पुन्हा ती ज्योत बाहेर निघाल्यानंतर त्या ज्योतीने संपूर्ण ब्रह्मांडामध्ये उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. त्यानंतर त्या ज्योतीने काय केलं, सूर्यामधून बाहेर निघाल्यावर संपूर्ण ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा मारलेल्या आहेत. 12 प्रदक्षिणा अशा उजव्या बाजूने. त्यानंतर ती ज्योत पुन्हा मूळ सूर्याच्या वर येऊन थांबली. 12 प्रदक्षिणा पूर्ण मारल्यानंतर ती ज्योत मूळ सूर्याच्या वर म्हणजे आपल्या सूर्याच्या वर येऊन थांबली व मूळ ज्योतीने ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा मारल्यामुळे पृथ्वीवरील मानव हा 12 महिन्याचे 1 वर्ष समजत आहे. तेव्हापासून आपल्या पृथ्वीवरील मानव हा 12 महिन्याचं पूर्ण 1 वर्ष समजत आहे. 1 प्रदक्षिणा पूर्ण झाली म्हणजे 1 महिना पूर्ण झाला. 1 प्रदक्षिणा मारली की 1 महिना पूर्ण झाला, असं समजतात ते. अशा प्रकारे उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा मारल्या आहेत. याप्रमाणे त्यांनी काय केलं, संपूर्ण ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा मारल्या. मूळ सूर्याच्या वर ती ज्योत येऊन थांबली. त्यानंतर काय केलं, मूळ सूर्याच्या वर ती ज्योत येऊन थांबली व काही काळ गेल्यानंतर पुन्हा ती दिव्य तेजस्वी ज्योतीने खाली समुद्राच्या पाण्या एक मिनिट काही काळ गेल्यानंतर काय केलं, मूळ सूर्याच्या वर येऊन थांबली होती ना ज्योत. काही काळ गेल्यानंतर पुन्हा त्या दिव्य तेजस्वी ज्योतीने खाली समुद्राचं पाणी होतं ना, मूळ तळाच्या पृथ्वीचं, ते समुद्राच्या पाण्यावर झेप घेतली. वरतून खाली समुद्राच्या पाण्यावर झेप घेतली व ती ज्योत पाण्यामधून मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटात शिरली. वरतून तिने झेप घेतली आणि समुद्राच्या पाण्यामधून मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटात ती ज्योत शिरली. काही काळ गेल्यानंतर ती ज्योत पुन्हा पृथ्वीच्या पोटामधून वर येत समुद्राच्या पाण्याच्या आत आली. मग काही काळ गेल्यावर परत ती ज्योत पृथ्वीच्या पोटातून हळूहळू निघाली आणि समुद्राच्या पाण्यात आली. पृथ्वीच्या पोटामधून समुद्राच्या पाण्याच्या वर येता येता त्या ज्योतीने सूर्यफूल या झाडाचे रूप घेऊन ती ज्योत पाण्याच्या वर आली आहे. मग जेव्हा ती पृथ्वीच्या पोटातून निघली, समुद्राच्या पाण्यात आली, समुद्राच्या पाण्यातून वर येता येता तिने सूर्यफूल, आता आपण बघतो ना, ते सूर्यफुलाचं झाडाचं रूप घेऊन हळूहळू वर आली त्या झाडासहित. तेव्हा सूर्यफूल, झाडाचे देठ हे पाण्याच्या वर आले आहे. म्हणजे अगोदर समुद्राच्या पाण्याच्या वर सूर्यफुलाच्या झाडाचं देठ वर आलं. पाण्याच्या वर फक्त सूर्यफूल झाडाचं देठ हे वर आल्यानंतर त्या झाडाला, झाडाच्या देठाची पूर्ण वाढ झाल्यानंतर, म्हणजे ते देठ जसं समुद्राच्या पाण्याच्या वर आलं, ते वर आल्यानंतर त्या झाडाची पूर्ण वाढ, त्या देठाची पूर्ण वाढ झाल्यानंतर पाण्याच्या वर फक्त सूर्यफूल झाडाचे देठ हे वर आल्यानंतर, त्या झाडाच्या देठाची पूर्ण वाढ झाल्यानंतर
त्याला एक कळी आली. त्या देठाला काय झालं, एक कळी उमलली व ती कळी हळूहळू उमलू लागली. ती कळी हळूहळू उमलू लागली व त्या कळीमधून एक फूल उमलू लागले व त्या फुलाची पूर्ण वाढ होऊन सूर्याच्या उष्णतेमुळे ती कळी उमलल्यानंतर ते सूर्यफूल हे होते. म्हणजे समुद्राच्या पाण्यातून ती ज्योत वर येता येता सूर्यफुलाच्या झाडाचं देठ वर आलं, ते पाण्याच्या वर आलं. मग त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याला एक कळी उमलली आणि सूर्याच्या उष्णतेमुळे काही वेळानंतर ते उमललं आणि मग त्या कळीमधून सूर्यफुलाची वाढ पूर्ण होऊन ती कळी उमलल्यानंतर ते सूर्यफूल हे तयार झालं. त्याचं सूर्यफुलाचे झाडाचे फूल उमलल्यानंतर त्या फुलामधून पुन्हा ती ज्योत बाहेर निघाली आहे. मग ती जेव्हा फूल उगवलं, फुलाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्या फुलामधून ती ज्योत परत बाहेर निघाली. ती दिव्य ज्योत होती ना, ती बाहेर निघाली व त्या ज्योतीने त्या झाडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. मग त्या ज्योतीने काय केलं, सूर्यफुलाच्या झाडाला, त्या देठाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा मारल्या, पूर्ण मारल्या. झाडाला 12 प्रदक्षिणा मारण्याचे कारण म्हणजे ब्रह्मांडामधील सर्व वनस्पती यांची वर्षभर म्हणजे 12ही महिने वनस्पतींची झाडाची निर्मिती होत राहावी म्हणून झाडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. मग त्या ज्योतीने काय केलं, सूर्यफुलाच्या झाडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा मारल्या. त्याचं कारण म्हणजे पृथ्वीवरती 12ही महिने सर्व वनस्पतीची निर्मिती होत राहावी, वाढ होत राहावी, यासाठी 12 प्रदक्षिणा मारल्या. त्यानंतर दिव्य तेजस्वी ज्योत ही सूर्यफुलामधून बाहेर निघाल्यानंतर मूळ सूर्याच्या वर पुन्हा जाऊन थांबली. मग ती सूर्यफुलामधून ती ज्योत निघाली आणि ती वर गेली आणि आपला जो सूर्य, मूळ सूर्य, त्या सूर्याच्या वर ती ज्योत जाऊन थांबली व ती ज्योत काही काळ मूळ सूर्याच्या वर थांबून राहिल्यानंतर, काही काळ थांबून राहिली ती, नंतर त्या ज्योतीने पुन्हा खाली समुद्रामध्ये झेप घेऊन पाण्यामधून पृथ्वीच्या पोटामध्ये जाऊन गुप्त झाली. मग आपल्या सूर्यावरती ती ज्योत जाऊन थांबली. काही काळ गेल्यानंतर तिथून परत खाली झेप घेतली आणि त्या समुद्राच्या पाण्यामधून खाली जाऊन पृथ्वीच्या पोटामध्ये जाऊन गुप्त झाली, मूळ तळाच्या पृथ्वीवर. काही काळ गेल्यानंतर ती ज्योत पुन्हा पृथ्वीच्या पोटामधून हळूहळू वर येत समुद्राच्या पाण्यामध्ये आली. मग काही काळ गेल्यावर ती ज्योत पुन्हा हळूहळू पृथ्वीच्या पोटामधून समुद्राच्या पाण्यात आली व त्या ज्योतीने समुद्राच्या पाण्यात, पृथ्वीच्या पोटातून हळूहळू समुद्राच्या पाण्यात आली आणि समुद्राच्या पाण्यात आल्यानंतर त्या ज्योतीने मासा हे रूप धारण केलं. म्हणजे आपण जो देव मासा म्हणतो, पहिला मासा आहे निर्मिती, ते पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यात येता येता त्याने मासा हे रूप धारण केलं त्या ज्योतीने. त्या ज्योतीच्या पाण्यामध्ये मासा तयार झाल्यानंतर तो मासा हळूहळू समुद्राच्या पाण्यामध्ये वावरू लागला. तो मासा हळूहळू समुद्राच्या पाण्यात वाढू लागला, वावरू लागला तो मासा. व त्या माशाची पूर्ण वाढ झाल्यानंतर, तो मासा पाण्यामध्ये सर्वत्र वावरू लागला. समुद्राच्या पाण्यात तो मासा पूर्ण वाढ झाल्यानंतर सगळीकडे वावरू लागला. तो मासा याची शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर तो मासा, म्हणजे त्या माशाची संपूर्ण शरीराची पूर्ण वाढ झाली, तो मासा समुद्रात सगळीकडे वावरायला लागला. त्यानंतर त्या माशाची जेव्हा पूर्ण वाढ झाली, त्यानंतर तो मासा वावरू लागला होता ना, शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर तो मासा आहे त्याच्या तोंडामधून ती ज्योत पुन्हा बाहेर निघाली
तो मासा जो होता समुद्रात वावरत होता सगळीकडे, त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याच्या तोंडामधून ती ज्योत पूर्ण बाहेर निघाली व त्या ज्योतीने समुद्राच्या पाण्यामध्येच मासा ह्याला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहे. मग त्या ज्योतीने काय केलं, मासा याला त्याच्या तोंडातून बाहेर निघाल्यानंतर मासा याला उजव्या बाजूने समुद्राच्या पाण्यातच 12 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. त्या माशाला मासा याला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा मारण्याचे कारण की वर्षभर 12ही महिने मासा यांची जीव निर्मिती होत राहावी, म्हणजे 12 महिने माशाची निर्मिती व्हावी म्हणून त्यांना 12 प्रदक्षिणा मारल्या. मासा यांची उत्पत्ती तसेच जीवसृष्टी निर्मिती होत राहावी, माशांची निर्मिती होत राहावी यासाठी 12 प्रदक्षिणा मारल्या. त्यानंतर ती दिव्य तेजस्वी ज्योत ही मूळ सूर्याच्या वर जाऊन थांबली. मग त्या माशाच्या तोंडातून जेव्हा ती ज्योत निघाली परत ती वर गेली आणि आपला जो मूळ सूर्य आहे त्या सूर्याच्या वर ती ज्योत जाऊन थांबली. ती दिव्य तेजस्वी ज्योत जी होती ती पहिल्यांदा म्हणजे सूर्याच्या वर जाऊन थांबली, आपल्या सूर्याच्या वर पहिल्यांदा, म्हणजे 1 नंबर. मूळ सूर्यामधून ज्योत बाहेर निघाल्यानंतर तिने संपूर्ण ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 33 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा काय, मूळ सूर्यामधून ज्योत बाहेर निघाल्यानंतर तिने संपूर्ण ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 33 प्रदक्षिणा मारल्या आहेत. बरोबर आहे ना. 1 प्रदक्षिणा पूर्ण म्हणजे 1 महिना पूर्ण. याप्रमाणे मूळ शक्ती यांच्या दृष्टीने नियमाने 33 महिन्याचे 1 पूर्ण वर्ष समजण्यात येत आहे. म्हणजे आपलं 12 महिन्याचं, त्यांचं 33 महिन्याचं. यानुसार त्यांचा ब्रह्मांडाचा कारभार होत आहे. मूळ शक्तींचा काय 33 महिन्याचा 1 वर्ष, याप्रमाणे त्यांचा ब्रह्मांडाचा कारभार होत आहे. दुसऱ्यांदा काय आलं, त्या ज्योतीने मूळ सूर्य यांना 365 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. दुसऱ्यांदा काय झालंय, त्या ज्योतीने मूळ सूर्याला म्हणजे आपल्या सूर्याला 365 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. म्हणजे पृथ्वीवरील मानव हा 365 दिवसाचे 1 पूर्ण वर्ष मानत समजत आहे. त्यामुळे काय आलं, पृथ्वीवरील प्रत्येक मानव हा 12 महिन्याचं 365 दिवसाचं 1 वर्ष पूर्ण मानत आहे. तिसऱ्यांदा काय केलंय त्या ज्योतीने, त्या ज्योतीने संपूर्ण ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 3 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. तिसऱ्यांदा काय केलं त्या ज्योतीने, संपूर्ण ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 3 प्रदक्षिणा पूर्ण मारल्यात. मूळ शक्तींच्या नियमाने 33 महिने म्हणजे 2.25 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे त्यांच्या नियमाने 1 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे त्यांनी जे 3 फेऱ्या मारल्या पृथ्वीला, ब्रह्मांडाला, त्याच्यामुळं 3 वर्ष 2.25 वर्ष पूर्ण झाले की 1 वर्ष पूर्ण होत आहे. चौथ्यांदा त्या ज्योतीने संपूर्ण ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. संपूर्ण ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा मारल्या आहेत. पृथ्वीवरील मानवांचे 12 महिन्यांचे 1 वर्ष समजत आहेत. तेव्हापासून काय झालं, त्यांनी जे 12 प्रदक्षिणा मारल्या त्याच्यामुळं पृथ्वीवरील प्रत्येक मानव हा 12 महिन्याचं 1 वर्ष समजतोय. पाचव्यांदा काय केलं त्यांनी, सूर्यफूल झाडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. सूर्यफूल झाडाला समुद्रात. त्यामुळं ब्रह्मांडामधील सर्व वनस्पती, झाडे यांची वर्षभर 12 महिने निर्मिती होत राहावी यासाठी त्यांनी सूर्यफुलाला प्रदक्षिणा मारलेल्या आहेत 12, म्हणजे 12 महिने त्यांची. सहाव्यांदा काय झालंय, त्या ज्योतीने मासा यांना उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. त्या ज्योतीने काय केलंय, मासा यांना समुद्राच्या पाण्यातच उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा मारल्यात. वर्षभर 12 महिने मासा यांची उत्पत्ती, जीवनिर्मिती व जीवसृष्टीची निर्मिती होत राहावी.
म्हणजे पाण्यामधले जे काही प्राणी आहेत त्यांची 12 महिने निर्मिती होत राहावी. पाण्यामध्ये सगळ्या प्रकारचे मासे, जीवसृष्टी आहे सगळ्या प्रकारची, त्यांची माशाची निर्मिती होत राहावी, त्यांच्या जीवाची निर्मिती होत राहावी, यासाठी त्यांनी प्रदक्षिणा मारल्या. त्यानंतर 1/3/1996 शुक्रवार या दिवशी बघू, ब्रह्मांडामधील कोणत्याही सूर्यामधून अगर चंद्राच्या मधून विषारी वायू केव्हाही बाहेर पडत नाही. म्हणजे ब्रह्मांडामधील कोणताही चंद्र किंवा कोणताही सूर्य याच्यामधून विषारी वायू कधीच बाहेर पडत नाही. चंद्रामधून प्राणवायू, तसेच सूर्याच्या मधून वारे, हवा व वादळी वारे वाहत असते. चंद्रामधून काही प्रमाणात प्राणवायू बाहेर पडतो, तसेच सूर्याच्या मधून काही प्रमाणात वारे, हवा, वादळी वारे हे वाहत असतात. आपला जो मूळ सूर्य आहे, आपला जो सूर्य आहे ना, त्याच्या दक्षिण दिशेकडे म्हणजे त्याच्या उजव्या बाजूला, आपल्या सूर्याच्या उजव्या बाजूला म्हणजे दक्षिण दिशेला शेजारी शेजारी एका ओळीत परंतु लांब अंतरावर 2 सूर्य आहेत. आपल्या सूर्याच्या उजव्या बाजूला बऱ्याच लांब अंतरावर शेजारी शेजारी 2 सूर्य आहेत, पण बरेच लांब अंतरावर आहेत. व त्या दोन्ही सूर्याला त्यांचे 2 चंद्र आहेत. म्हणजे प्रत्येक सूर्याला 1 चंद्र, याप्रमाणे 2 सूर्याला 2 चंद्र आहेत. दोन्ही सूर्य व दोन्ही चंद्राच्या खाली एका ओळीत आडव्या सरळ एका रेषेत शेजारी शेजारी परंतु ठराविक अंतर राखून एकूण 12 पृथ्वी आहेत. म्हणजे 2 सूर्य आहेत, 2 चंद्र आहेत, आणि त्याच्या खाली एका ओळीत शेजारी शेजारी ठराविक अंतरावर एकूण 12 पृथ्वी आहेत. म्हणजे 6 पृथ्वी या सूर्याच्या आहेत, 6 पृथ्वी या सूर्याच्या आहेत. व दोन्ही सूर्यांना व चंद्रांना धरून 9 ग्रहाचे एकूण 12 ग्रह आहेत. दोन्ही सूर्याला 9 ग्रहाचे ग्रह आहेत, त्याही सूर्याला 9 ग्रहाचे ग्रह आहेत, 12-12. सूर्य व चंद्र यांच्यामध्ये 9 ग्रहाचे 8 ग्रह, चंद्रा शेजारी 2 ग्रह व सूर्य धरून 9 ग्रहाचे एकूण 12 ग्रह आहेत. असं याप्रमाणे 12 ग्रह आहेत. म्हणजे सूर्य व चंद्र याच्यामध्ये 9 ग्रहाचे 8 ग्रह आहेत, चंद्र शेजारी 2 ग्रह आहेत या बाजूला, व सूर्य धरून 9 ग्रहाचे एकूण 12 ग्रह आहेत. म्हणजे चंद्र सूर्य पण 9 ग्रहामध्येच येतात. 9 ग्रहाचे 9 दैवते 9 ग्रहाचे ग्रहावर आहेत. प्रत्येक ग्रहावर एक एक दैवत आहे 9 ग्रहाचं. व 9 ग्रहाचे सर्व 12 ग्रहाचे वर, त्याच्याबरोबर 9 ग्रहाचे सर्व 12 ग्रह आहेत ना, तर 12 ग्रहांवर प्रत्येक ग्रहावर एक एक ज्योतिर्लिंग दैवत आहे. म्हणजे 12 ग्रहावर 12 ज्योतिर्लिंग दैवते, प्रत्येक ग्रहाचे वर एका एका मूळ दैवताचे वास्तव्य आहे. म्हणजे 9 ग्रहाचे जे 12 ग्रह आहेत चंद्र सूर्य धरून प्रत्येक ग्रहावर 9 ग्रहाचे दैवत आहेत, शिवाय मूळ 12 ज्योतिर्लिंगाचं एक एक दैवत एका एका ग्रहावर थांबून आहे. वरचा पहिला जो सूर्य आहे, पहिला जो सूर्य आहे त्याच्यावर, त्या सूर्याच्या वर प्रत्यक्षात ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभाऊनाथ यांचे वास्तव्य आहे. म्हणजे पहिला जो सूर्य आहे, 2 सूर्य आहेत ना, पहिला जो सूर्य आहे त्याच्यावर ब्रह्मांडपती यांचं वास्तव्य आहे, राजाभाऊनाथांचं. व त्यांच्या शेजारी जो दुसरा सूर्य आहे, त्यांच्या शेजारी जो दुसरा सूर्य आहे त्या सूर्याच्या वर श्रीनाथ मस्कोबा महाराज, श्रीनाथ मस्कोबा महाराज जे आहेत त्यांचं प्रत्यक्षात वास्तव्य आहे. म्हणजे एका सूर्यावर ब्रह्मांडपती आहे, एका सूर्यावर श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांचं वास्तव्य आहे. तसेच पहिला जो सूर्य आहे त्याचा जो चंद्र आहे, म्हणजे पहिला जो सूर्य आहे त्याचा चंद्र आहे, त्या चंद्राचे वर श्री मुक्ताई माता म्हणजे ज्ञानेश्वराची जी बहीण होती मुक्ताबाई, त्यांचं प्रत्यक्षात वास्तव्य आहे. कोणाचं? मुक्ताबाईचं, ज्ञानेश्वर यांची बहीण, त्यांचे प्रत्यक्षात वास्तव्य आहे. म्हणजे
मुक्ताबाई जे होते त्यांचं तिथं वास्तव्य आहे. त्यांच्या मदतीला सोबतीला मुक्ताबाई जे आहेत त्यांच्या मदतीला त्यांच्या सोबतीला श्री जोगेश्वरी माता व श्री कानुबाई माता यांची एकत्रित वास्तव्य आहे. म्हणजे त्या चंद्रावर मुक्ताबाई यांचं वास्तव्य आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या सोबतीला मदतीला जोगेश्वरी माता आणि कानुबाई माता यांचं प्रत्यक्षात वास्तव्य आहे. व पहिल्या सूर्याच्या शेजारील दुसरा सूर्य आहे, त्याच्या शेजारी दुसरा सूर्य आहे ना, त्या सूर्याच्या वर प्रत्यक्षात श्रीनाथ मस्कोबानाथ यांचे वास्तव्य आहे. बरोबर आहे ना, दुसरा सूर्य. व त्यांच्या सूर्याचे चंद्राचे वर, त्यांच्या सूर्याच्या चंद्राच्या वर शेजारी चंद्र आहे, त्याच्यावर प्रत्यक्षात श्री जोगेश्वरी माता व श्री कानुबाई माता यांचे वास्तव्य आहे. त्या पण चंद्रावरती श्री जोगेश्वरी माता आणि श्री कानुबाई माता या दोघांचं एकत्रित वास्तव्य आहे. व त्यांच्या खाली एका ओळीत आडव्या सरळ रेषेत 12 पृथ्वी शेजारी शेजारी आहेत. त्याच्या खाली जे एका ओळीत 12 पृथ्वी आहेत ना, शेजारी शेजारी आहेत. त्या प्रत्येक पृथ्वीच्या वर प्रत्यक्षात श्री मंदाकिनी माता यांचे वास्तव्य आहे. म्हणजे प्रत्येक पृथ्वीवर, म्हणजे त्यांच्या ताब्यात प्रत्येक पृथ्वी आहे हा, प्रत्येक पृथ्वीवर श्री मंदाकिनी माता यांचं वास्तव्य आहे. हे जे मंदाकिनी माता आहे आपल्याकडे मूर्ती, त्यांचं वास्तव्य आहे. व त्यांच्याबरोबर त्यांच्या मदतीसाठी प्रत्यक्षात, म्हणजे त्यांच्या मदतीसाठी मंदाकिनी माता जे आहे त्यांच्या मदतीसाठी प्रत्यक्षात ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजा भावनाथ यांचे वास्तव्य आहे. प्रत्येक पृथ्वीवर ज्या 12 पृथ्वी आहेत त्याच्या मंदाकिनी माता यांचं प्रत्यक्षात वास्तव्य. त्यांच्याबरोबर त्यांच्या मदतीला ब्रह्मांडपदी शिवशंभो राजा रामेश्वर महाराज जे आहेत त्यांचं प्रत्यक्षात तिथं वास्तव्य आहे. प्रत्येक पृथ्वीवर पहिला जो सूर्य आहे, 2 सूर्य आहेत ना, पहिला जो सूर्य आहे त्याच्यावरून प्रत्यक्षात ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजा भावनाथ यांचे वास्तव्य असून तेथील 12 पृथ्वीचे वर त्यांच्या आधिपत्याखाली सर्व कारभार कायमस्वरूपी होत आहे. म्हणजे तेथील जे पहिल्या सूर्यावर जे राजा भावनाथ आहेत त्यांच्या आधिपत्याखाली तेथील प्रत्येक पृथ्वीच्या, म्हणजे 12 पृथ्वी आहेत, प्रत्येक पृथ्वीवरील कारभार त्यांच्या आधिपत्याखाली होत आहे. व त्यांच्या मदतीसाठी सोबतीसाठी, म्हणजे ब्रह्मांडपदी आहेत त्यांच्या मदतीसाठी सोबतीसाठी सद्गुरू श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज हे प्रत्यक्षात दुसऱ्या सूर्याच्यावर थांबून कायमस्वरूपी मदतीसाठी वास्तव्य करून थांबून आहे. त्याच्या शेजारी जो दुसरा सूर्य आहे त्या सूर्यावर श्री मस्कोबानाथ हे प्रत्यक्षात वास्तव्य करून थांबून आहेत. कशासाठी? मदतीसाठी. म्हणजे राजाभावनाथांचे ते सद्गुरू आहेत म्हणून त्यांच्या मदतीसाठी मस्कोबा महाराज हे स्वतः तिथं. ओके. पहिला जो सूर्य आहे, दक्षिण दिशेचा पहिला जो सूर्य आहे त्याच्यावरून प्रत्यक्षात ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजा भावनाथ यांचे वास्तव्य असून तेथील 12 पृथ्वीचे वर त्यांच्या आधिपत्याखाली सर्व कारभार कायमस्वरूपी होत आहे. म्हणजे ते जे 2 सूर्य 2 चंद्र आहेत आणि एका वेळेस 12 पृथ्वी आहेत, तर 12 पृथ्वीवर त्यांच्या आधिपत्याखाली शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांच्या आधिपत्याखाली कायमस्वरूपी कारभार चालत आहे. व त्यांच्या मदतीसाठी, म्हणजे शिवशंभोच्या मदतीसाठी त्यांचे सद्गुरू श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज हे प्रत्यक्षात दुसऱ्या सूर्याच्या वर थांबून
कायमस्वरूपी मदतीसाठी वास्तव्य करून थांबून आहेत. म्हणजे दुसऱ्या सूर्य त्यांचे सद्गुरू श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज एक कायमस्वरूपी तेथील सूर्याच्या वर थांबून त्यांना मदत करण्याचं काम करीत आहेत प्रत्येक कार्यात. ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभाऊनाथ महाराज यांचे प्रत्यक्षात अवतारातील दैवते त्या 12 पृथ्वीजेवर जाऊन त्यांचे तेथे वास्तव्य करून कार्य करीत आहेत. म्हणजे ब्रह्मांडपदी जे आहेत त्यांचे 1.25 लाख अवतार आहेत. त्यांनी 1.25 लाख अवतार घेतलेले. ते सर्व अवतार तेथील 12 पृथ्वीवर जाऊन तेथे वास्तव्य करून त्यांचं कार्य त्यांनी चालू केलेलं आहे. अवतारातील दैवत 1.25 लाख दैवत आहे ते तिथे जाऊन प्रत्येक पृथ्वीवरती त्यांचं कार्य चालू केलंय त्यांनी. आज रोजी 7,500 दैवते तेथे असून त्यांचे दैवी कार्य होत आहे. म्हणजे या तारखेपर्यंत 7,500 दैवत तिथे पोहोचून त्यांचं कार्य चालू केलेलं आहे त्यांनी. काही काळानंतर त्यांचे लाखो अवतारी दैवते तेथे वास्तव्य करून आपले करणार आहेत. म्हणजे काही काळानंतर शिवशंभोंचे जे काही लाखो अवतारी दैवत होतील ते तेथे जाऊन त्यांचं कार्य चालू करणार आहेत. तेथील 12 पृथ्वीचे वर त्या प्रत्येक अवतारी दैवतांची मंदिरे श्रद्धास्थाने होत आहेत. म्हणजे तेथील 12 पृथ्वीवर शिवशंभो यांची मंदिरं श्रद्धास्थानं तिथं निर्माण होत आहेत. ही दैवत गेलेली करून घेत आहेत. तेथील 12 पृथ्वीचे वर श्री शिवशंकर यांचा मूळ दुसरा अवतार. म्हणजे तेथील 12 पृथ्वीवर शिवशंकर यांचा मूळ दुसरा अवतार अर्धनारी नटेश्वर जे आहेत, मूळ दुसरं ज्योतिर्लिंग दुसरा अवतार श्री अर्धनारी नटेश्वर हे तेथील 12 पृथ्वीचे वर थांबून मानव निर्मिती करीत आहेत. म्हणजे तेथील जे 12 पृथ्वी आहेत प्रत्येक पृथ्वीवर मूळ दुसरं ज्योतिर्लिंग जे शिवशंकरांचं आहे अर्धनारी नटेश्वर यांच्याकडे मानव निर्मितीचं कार्य आहे ना, ते तिथं थांबून प्रत्येक पृथ्वीवर मानव निर्मितीचं कार्य करीत आहेत. तेथील चंद्र तेथील जो चंद्र आहे तो स्वतःभोवती फिरत असताना दोन्ही सूर्याभोवती एकाच वेळी डाव्या बाजूने फिरत असतो. तेथील चंद्र हा स्वतःभोवती फिरता फिरता दोन्ही सूर्याच्या भोवती डाव्या बाजूने एकाच वेळी फिरतो. दोन्ही सूर्याभोवती फिरत असताना 12 पृथ्वीच्या भोवती देखील एकाच वेळी फिरत असतो. मग तेथील दोन्ही सूर्याला फिरता फिरता 12 पृथ्वीला एकाच वेळी तो फिरतोय. तेथील 12 पृथ्वीवर एकाच वेळी दिवस व एकाच वेळी रात्र असते. प्रत्येक पृथ्वीवर एकाच वेळी दिवस आणि एकाच वेळी रात्र असते. तेथेही 12 तासाचा दिवस व 12 तासाची रात्र असते. म्हणजे आपल्या पृथ्वीवर कसं 12 तासाचा दिवस 12 तासाची रात्र तसंच तिथं प्रत्येक पृथ्वीवर आहे. तेथील 12 पृथ्वीचे वर मोठमोठे डोंगर आहेत. आपल्या पृथ्वीवर कसे मोठे डोंगर दऱ्या खोऱ्या आहेत तसंच तिथं 12 पृथ्वीवर मोठमोठे डोंगर आहेत. 12 पृथ्वीचे वर पाऊस पडत असतो. तेथील 12 पृथ्वीचे वर समुद्र आहे. प्रत्येक पृथ्वी समुद्र आहे.